हॅलो, है इझी मॅथ्स. गणित झाले सोपे. गुरु चैतन्य अकॅडमी पुणे. मी अजित गमेश सर आपल्यासमोर घेऊन येत आहे की कशा पद्धतीने आपण अभ्यास केला पाहिजे. 12th मॅथ्स कंप्लीट प्लॅनिंग. खरं तर मी मॅथ्स सब्जेक्टचं समोर तुम्हाला प्रोजेक्ट करत आहे, पण आता तुम्हाला जे टेन्शन आलं आहे, बोर्ड करू का CET का JEE, या 3 प्रश्नामध्ये तुम्ही अडकले आहे. बरेच विद्यार्थी माझ्याकडे येतात आणि विचारतात, सर आता मी बोर्डचा अभ्यास करू का जानेवारीतली JEE आली आहे, नंतर CET 2 वेळेस आहे, कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. तर माझ्या अनुभवाने मी तुम्हाला सांगतो, दरवर्षी मी 100 पैकी 100 विद्यार्थ्यांना मार्क्स घेऊन येत आहे. याच्यामागे आमचे काय प्लॅनिंग असते, तर बोर्डच्या एक्झामच्या प्लॅनिंगसाठी मी तुम्हाला आधी सांगतो. बोर्डचा अभ्यास करताना आत्ता तुमच्याकडे राहिलेले दिवस फार कमी. त्यामध्ये तुम्ही मॅथ्स असेल, फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, अदर सब्जेक्ट असतील, 3 पार्ट्समध्ये डिवाईड करा. इझी, मीडियम आणि डिफिकल्ट. आत्ता तुमच्याकडे फॉर एक्झाम्पल मॅथ्स समोर ठेवूया. मॅथ्समध्ये 15 चॅप्टर्स आहेत. तर स्कोरिंग चॅप्टर कुठले, ते म्हणजे सगळ्यात इझी चॅप्टर्स आणि जे आपल्याला इझिली आपण त्याच्यात मार्क्स घेऊ शकतो. तर फॉर एक्झाम्पल मॅथ्स 1मध्ये तुम्हाला लॉजिक चॅप्टर आहे, लिनियर प्रोग्रामिंग आहे, मॅट्रायसिस आहे, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे. काही असे चॅप्टर आहे का त्यांना तुम्हाला ते जमणार आहे, ते इझी आहे, त्याच्यात तुम्हाला काही डाऊट्स नाही आहेत, ते चॅप्टर पहिल्यांदा कंप्लीट करा. मॅथ्स 2मध्ये प्रोबॅबिलिटी, बायनोमियल असेल, हे चॅप्टर आधी कंप्लीट करा. त्याला इझी चॅप्टरला 100% तुमच्या लेवलला कंप्लीट करा, म्हणजे तुमचं टेन्शन नाही, 50% टेन्शन जाणार आहे. त्यानंतर मीडियम म्हणजे तुम्हाला जे चॅप्टर्स एक 20 ते 30% डिफिकल्ट वाटत आहे आणि एकदम हार्ड म्हणजे जे टॉपिक तुम्हाला असं वाटतं करूच नाही, अशा टॉपिकला तुम्ही 3ऱ्या सेक्शनमध्ये टाका. दुसरा सेक्शन मीडियम जो वाटतो, त्याच्यामध्ये डाऊट्स काही असेल ते तुम्ही रिस्पेक्टिव्ह टीचरला जाऊन विचारा आणि ते डाऊट्स क्लिअर करून त्या चॅप्टर्स कंप्लीट करा. म्हणजे अशा प्रकारे तुमचा 70 to 80% अभ्यास हा लवकरात लवकर होईल आणि तुम्हाला सब्जेक्टमध्ये कॉन्फिडन्स येईल. आणि राहिलेले चॅप्टर्स जे आहे, समजा फॉर एक्झाम्पल डिफरन्शिएशन अवघड जाते, इंटिग्रेशन, ट्रिग्नॉमेट्री, ते चॅप्टर्स तुम्ही कसे सायमल्टेनियसली थोडे थोडे करता येईल, ते एकदम करायला गेले का तुम्हाला टेन्शन येतं. ट्रिग्नॉमेट्री पार्ट आहे, तर त्याला सेक्शनमध्ये डिवाईड करा. त्याच्यामध्ये इझी कुठले क्वेश्चन्स आहे, मीडियम कुठले, डिफिकल्ट कुठे, त्या चॅप्टरमध्ये परत सब टॉपिक बघा. इंटिग्रेशन प्रॅक्टिसचा विषय, डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन आणि ट्रिग्नॉमेट्री फार महत्त्वाचं मी सांगत आहे. ह्या तिन्ही चॅप्टरला तुम्हाला दररोज कमीत कमी मला असं वाटतं 1 तास बाजूला ठेवा. त्याच्यामध्ये थोडा ट्रिग्नॉमेट्री पार्ट करा, त्याचे फॉर्म्युले वापरून डिफरन्शिएशन, मग इंटिग्रेशन. तर अशा पद्धतीने तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्हाला बोर्डचं टेन्शन येणार नाही. त्यानंतर तुम्हाला आत्ता बऱ्याच जणांचा प्रश्न आहे मला, सर आत्ता मी बोर्डवर फोकस करू का CET का JEE. तर मी तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्र हो, तर तुम्ही 3 पार्टमध्ये डिवाईड करा, बोर्ड, CET आणि JEE. आत्ता तुम्हाला जो चॅप्टर्स तुम्ही घेणार आहात त्या चॅप्टर्सला आधी बोर्डचं कंटेंट, टेक्स्टबुक व्यवस्थित कंप्लीट करा. किती पब्लिकेशन्स असू द्या, तुमचं टेक्स्टबुक हे म्हणजे तुमची गीता आहे, लक्षात ठेवा. ह्या टेक्स्टबुकला ईच अँड एव्हरी वर्ड, म्हणजे मॅथ्समध्ये सॉल्व एक्झाम्पल, एक्सरसाइज, हे क्वेश्चन तुम्ही ऑलरेडी सॉल्व केले असतील. बऱ्याच मुलं सॉल्व एक्झाम्पल बघत नाही, सॉल्व एक्झाम्पल पेपरला ॲज इट इज येतात. ते बघितल्यानंतर तुम्ही CETचे PYQ लेटेस्ट 24, 25 जसा तुम्हाला वेळ असेल तसं मागे जा. एखादा टॉपिक टफ असेल तर ते इझी क्वेश्चन्स करा, MCQ म्हणजे PYQ काही क्वेश्चन्स. फॉर एक्झाम्पल तुम्ही बोर्डचं कंप्लीट केलं आहे, इमिजिएटली त्याच्यामधले तुम्ही PYQ CETला आलेले करा. आणि त्यानंतर JEEचे मी म्हणेल लेवल 1, लेवल 2, ज्यांना फार JEEचं टेन्शन वाटतं, नको वाटतं, JEE डिफिकल्ट आहे, ज्यांनी 2 वर्ष फार कमी अभ्यास केलेला असेल JEE, तरी त्या मुलांना मी सांगू इच्छितो का त्यांनी JEEचे लेवल 1, लेवल 2चे क्वेश्चन्स करा. आता माझ्याकडे दरवर्षी जे रिझल्ट येतात त्याच्यामध्ये JEEचे मार्क्ससुद्धा मुलांचे 98, 99% आले आहेत. तेच विद्यार्थी इकडे CETमध्ये पण चांगला परफॉर्म करत आहे, कारण आत्ता CET ही ॲडव्हान्स झाली आहे. लास्ट 3 इयर्सपासून CETचे क्वेश्चन JEEचे ॲज इट इज PYQ येतात. हे माझ्या मी अनुभवातून सांगतोय. 17 वर्षापासून मी टीचिंग करतोय. याच्यामध्ये मी महाराष्ट्राचा फर्स्ट रँक पण आणला आहे. 100% आपल्या विद्यार्थ्याला आलेले आहे. दरवर्षी मॅथ्समध्ये 100 पैकी 100, हे सगळं अनुभव मी घेतला आहे. आणि JEE म्हणजे एकदम JEE न करण्यापेक्षा तुम्ही 50% जरी JEEचा अभ्यास केला, कम्प्लिटली त्याला ड्रॉप करू नका. काही जण IITचे क्लासेस लावलेले, पण अचानकच ते CET आणि बोर्डकडे जास्त शिफ्ट होतात. तर त्यांना एवढंच सांगणं आहे की तुम्ही 50% म्हणजे तुमचं JEEचे मार्क्स आउट ऑफ 300 तुमचे JEEचे मार्क्स जर 150+ जरी आले
तरी तुमचे 99+% येऊ शकतात. तर अशा पद्धतीने तुम्ही प्लॅनिंग जर केलं तर तुमचा रिझल्ट हा बेस्ट येणार आहे. कुठलंही टेन्शन न घेता एकदम प्लॅनिंग म्हणजे ॲक्शन मोडमध्ये राहा. नुसतं प्लॅनिंग करत बसू नका. ऑन पेपर दररोज एक चॅप्टर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स एक चॅप्टर आपला कसा कंप्लीट होईल याच्याकडे थोडं फोकस करा. ओके, टाईम डिस्ट्रीब्युशन व्यवस्थित करा. आणि माझे येणारे व्हिडिओ आहेच त्याच्यामध्ये मी तुम्हाला बऱ्याचशा टेक्निक्स ट्रिक्स सांगणार आहेत. आपला गुरुचैतन्य अकॅडमीच्या चॅनलवरती आपण लेटेस्टमध्ये आता बऱ्यापैकी व्हिडिओ बनवतो आहे. त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बऱ्याचशा मुलांपर्यंत ही माहिती पोचवा. धन्यवाद. थँक्यू.